रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आय लव्ह यू. तू किती छान दिसतोस किंवा दिसतेस, किंवा मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही असं बोलण्यापेक्षा कृतीतून आपल्या जोडीदारावरचं प्रेम वेळोवेळी व्यक्त केलं ना तर खरी गंमत येते. म्हणतात ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. जसं या कथेत केसरिया ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. केसरिया. नेने आजी आणि नेने आजोबा. अख्खी गल्ली त्यांना याच नावाने ओळखते. दोघं एक दुजे केलीये. मी कोण? मी श्यामलाल मिठाईवाला. गेली 40 वर्ष मी या दोघांना ओळखतो. बिल्डिंगच्या खालीच माझं दुकान आहे. वरच्या मजल्यावर नेण्यांचा फ्लॅट. बिल्डिंगच्या जन्मापासूनचे आम्ही सोबती. कुणी विचारलं तर मी बिनदिक्कत सांगतो, नेने माझे नातेवाईक आहेत म्हणून. आमचं नातं अगदी जवळचं आहे. हा, तर काय सांगत होतो, आमच्याकडची जिलेबी पुण्यात नंबर 1. चाखून बघाच एकदा. नेण्यांकडचा प्रत्येक आनंद आमच्याकडच्या जिलेबीच्या साथीनं सेलिब्रेट झालाय. नेण्यांच्या शर्वरीचा जन्म, शर्वरीचा 10वीचा रिझल्ट, ती CA झाल्याचं सेलिब्रेशन, तिला लागलेली पहिली नोकरी, तिचं लग्न, नेने आजोबा झाल्याची गोड बातमी. आमच्याकडच्या जिलेबीनंच गोड झालाय प्रत्येक आनंद सोहळा. गंमत सांगू, मला मुलगा झाला तेव्हाची गोष्ट. माझ्याकडचीच जिलेबी विकत घेऊन नेण्यांनी माझंच तोंड गोड केलंय. आता बोला. शरूचं सासर तिकडे इंदोरला. ती इथं आली की ती घरी जायच्या आधी इथली गरमागरम जिलेबी घरी पोचायची. मागच्या वर्षीची गोष्ट. नेने घाईघाईने आले. श्यामलाल, सुटलास तू लेका. जिलबीचे 2 घाणे कमी काढ उद्यापासनं. हा काय ताजा रिपोर्ट घेऊन आलोय. तो डॉक्टर गोडबोल्या बोंबलतोय. अरे मधुमेह झाला या नेण्याला. पोरकी झाली रे जिलबी तुझी. काय सांगू, खरंच पोरकी झाली आहे जिलेबी आमच्याकडची. नेण्यानी गोड बंद केलंय. बंद म्हणजे बंद, एक कण सुद्धा नाही. नाहीतर नेण्या पक्का गोड घाशी. आमच्याकडची जिलेबी त्याचा जीव की प्राण. खरं सांगू, आमचा जीव नेण्यात अडकलेला. किलोने जिलबी खपते रोज, पण तरीही गोड नाही लागतो आम्हाला. नेण्यानं कसं काय कंट्रोल केलं कोणास ठाऊक. सांगतो, सोपं एकदम. नेण्याला डायबिटीस निघाला आणि त्या दिवसापासून आमच्या वहिनींनी पण गोड खाणं बंद केलं. नेण्यांचा जीव वहिनींमध्ये अडकलेला. आपोआप गोड बंद झालं. आता शरू आली तरी इंदूरचा गजक आमच्या घरी पोचतो, पण आमच्याकडची जिलबी मात्र, खरंच हो, आमच्याकडच्या जिलबीला वालीच राहिला नाहीये. मागच्या फेब्रुवारीतली गोष्ट. नेने वहिनी कितीतरी दिवसांनी दुकानात आलेल्या. फरसाण, ढोकळा वगैरे अगोड खरेदी केली. इतक्यात डॉक्टर गोडबोले आले तिथं. डॉक्टर गोडबोल्यांचं क्लिनिक पलीकडच्या गल्लीत. तेही आमच्या घरचंच गिऱ्हाईक की हो. डॉक्टर मोतीचुराचे लाडू घ्यायला आलेले. डॉक्टर वर्ष झालंय हो, यांनी गोडाला हात नाही लावलाय. आज एखादी जिलबी खाल्ली तर चालेल का? शरूचा वाढदिवस आहे हो आज आमच्या. वहिनींनी थेट विचारलं. अहो चालतंय की, पण फक्त एकच अलाउड आहे. डॉक्टर उवाज. वहिनी, तुम्ही डॉक्टरांना घेऊन जावर, मी गरमागरम जिलेबी घेऊन आलोच. भारी मजा आली. वहिनींनी नेण्यांना जिलबीचा घास भरवला आणि नेण्यांनी वहिनींना, अगदी लग्नात भरवतात तसा. डोळे भरून मी हा सोहळा बघितला. राम जाने कैसे माझ्याच डोळ्यांचा नळ सुरू झाला. शरू तिकडे इंदूरला. मी, डॉक्टर, नेने आणि वहिनी, आम्ही तिचा वाढदिवस इथे सेलिब्रेटला. सच्ची बात कहता हूं, आमच्याकडची जिलबी आजच्या इतकी गोड कधी लागलीच नाही हो. तोच गोडवा जिभेवर घोळवत मी आणि डॉक्टर खाली आलो. डॉक्टर म्हणाले, श्यामलाल, तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे का? काय डॉक्टर, हो आहे तर.
मग सांग बरं, प्रेमाचा रंग कुठला असतो? पागल झालाय का हा डॉक्टर साला? काहीही बोलतोय. प्रेमाचा खरा रंग केसरिया, तुझ्याकडच्या जिलेबीसारखा. मला काहीच कळेना. श्यामलाल, तुला या नेण्याचं सिक्रेट सांगतो. डायबिटीस नेण्याला नाही, वहिनींना झालाय. वहिनींना ठाऊक नाहीये रे हे. दोघांनी गोड सोडलंय, तरीही संसार गोडाचा झालाय. डॉक्टर ओल्या डोळ्यांनी हसत हसत निघून गेला. पटलं आपल्याला. प्यार का रंग कौन सा? केसरिया. या व्हॅलेंटाईनला याच तुम्ही वहिनींसाठी आमच्याकडची केसरिया जिलेबी न्यायला. वाट बघतोय हा. केसरिया ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.